नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे कार्यरत शिपाई नितेंद्र काशीनाथ गाढे वय वर्ष 35 यास 7 मार्च 2025 रोजी 3.5 लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले। या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेल्या तक्रारदार यांच्या मावशीची निफाड तालुक्यातील मौजे दीक्षी येथे शेतजमीन आहे। सदर शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे 25 जानेवारी 2025 रोजी अर्ज केला होता। तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून 28 फेब्रुवारी रोजी मोजणी झाली होती, परंतु हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या। लोकसेवक शिपाई नितेंद्र काशीनाथ गाढे याने भाबड उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून सदरचे काम दिलेल्या तारखेस 7 मार्च 2025 रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देणार असल्याचे आश्वासन तक्रारदार यांना दिले। त्या मोबदल्यात 6 मार्च 2025 रोजी गुरुवारी स्वतःसाठी व उपअधीक्षक भूमी अभिलेख भाबड यांच्या नावे 4 लाख रुपये लाचेची मागणी केली होती। दरम्यान ही रक्कम 7 मार्च 2025 रोजी शुक्रवारी रोजी स्वीकारल्यानंतर लोकसेवक शिपाई नितेंद्र काशीनाथ गाढे वय वर्ष 35 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी रंगेहात पकडले। MCN न्यूज मराठी करिता नाशिक वरून मुक्ताराम बागुल।